नमस्कार, अमोज कॉर्नर मराठीमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे। तर आज आपण बघूया मसाल्यातलीच पण एकदम स्वादिष्ट आणि चविष्ट लागणारी अशी शेवगा आणि बटाट्याची रस्सा भाजी किंवा रस्सा बघूयात आपण। त्यासाठी काय लागेल तर कढईमध्ये मी अगोदर 1-2 चमचे छोटे तेल घेते। तेल गरम होत आले की आपण काय करूयात 5-6 कढीपत्त्याची पानं टाकून घेऊया। थोडेसे जिरे टाकलेले आहेत, जवळपास अर्धा चमचा होईल एवढं। जिरे चांगले आपले तडतडले की कांदा एक घेतलेला आहे मीडियम साईजचा, तो बारीक कापून घेतलेला आहे आणि तो व्यवस्थित जरासा लाल होईपर्यंत भाजून घेऊया। कांदा थोडासा आपला सॉफ्ट आणि ब्राउन होत आलेला आहे आणि एक टोमॅटो मी इथे घेतलेला आहे छोटा, तर तोही बारीक कटिंग करून आपण परतवून घेऊया। टोमॅटो थोडासा मऊ झाला की आपण त्याच्यामध्ये हळद थोडीशी टाकलेली आहे आणि थोडंसं मीठ टाकलेलं आहे, कारण टोमॅटो थोडासा कच्चा वाटत होता, तर मिठामुळे काय होईल टोमॅटो लगेच मऊ व्हायला मदत होईल। तर हे व्यवस्थित परतून झालं की आपण एक बटाटा घेतलेला आहे आणि 2 शेवग्याच्या शेंगा घेतलेल्या आहेत, ज्याच्या शिरा आपण काढून घेतलेले आहेत आणि बटाट्याची सालं काढून बारीक काप करून घेतलेले आहेत। तर तुम्हाला हव्या तशा आकारामध्ये बटाटा कापू शकता आणि ते व्यवस्थित परतवून घेऊन मी त्याच्यामध्ये मीठ टाकलेलं आहे आणि तिखट आपण शेवटी टाकतोय, कारण अगोदर टाकलं तर करपतं तिखट आणि मग चव बिघडते। तर तिखट तुम्ही कोणतंही वापरू शकता, प्लेन तिखट किंवा तुमच्याकडे जो अवेलेबल असेल लाल तिखट ते वापरू शकता तुम्ही। घरगुती मसाला कोणताही असेल तो व्यवस्थित घालून आपण परतवून घ्यायचा, जास्त वेळ लावायचा नाही आहे। पटापट परतवून घेतलं की आपण त्यामध्ये पाणी ॲड करणार आहोत। तुम्हाला कितपत रस्सा हवा त्या अंदाजाने पाणी घालून घ्या आणि 1-2 ते 4 मिनिटासाठी, कारण बटाटा आणि शेवग्याची शेंग लगेच शिजते, तोपर्यंत आपण इथे मी घेतलेलं आहे खोबरं, कांदा, आलं एक थोडा तुकडा आणि लसूण थोडं, त्याची पेस्ट बनवून घेऊयात। आणि इथे मी 3-4 मिनिटं ठेवलेली जी झाकून रस्सा भाजी जवळपास तिचं शिजलेली आहे, अर्धवटच आपण शिजवून घ्यायची आहे, जास्त शिजू द्यायची नाही आहे, कारण मसाल्यामध्ये पण आपली भाजी थोडीशी शिजली गेली पाहिजे। तर इथं बऱ्यापैकी भाजी शिजलेली आहे आपली आणि ह्या स्टेजला आपण बारीक करून घेतलेलं वाटण जे होतं किंवा मसाला जो होता कांदा खोबऱ्याचा तो आपण मिक्स करून घेऊयात। ह्याला भाजायची गरज नाही आहे, कारण आपण ऑलरेडी कांदा आणि खोबरं लसूण वगैरे व्यवस्थित भाजून घेतलेलं आहे। तर तुमच्या अंदाजाने टाका, तुम्हाला कितपत पातळ हवं किंवा कितपत घट्ट हवं, त्यानुसार तुम्ही मसाला वापरा वाटलेला। तर इथे पण आपण काय करूयात 1-2 मिनिटासाठी झाकण ठेवून देणार आहोत। त्याआधी मी थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे, कारण कोथिंबीरीची चवसुद्धा रश्श्यामध्ये उतरेल, त्यासाठी कोथिंबीर घालून घेतलेली आहे आणि व्यवस्थित मसाला आणि कोथिंबीर मिक्स करून घ्यायचं आहे। आता थोडंसं पातळ वाटत असेल तर 1-2 मिनटं आपण झाकण लावून एक साईडने थोडंसं उघडं ठेवलेलं आहे, कारण वरती जाणार नाही आहे। तर 2 मिनटानंतर बघाल तुम्ही आपली शेवगा आणि बटाट्याची अगदी सिंपल पण चवदार अशी रस्सा भाजी तयार झालेली आहे। बघू शकता तुम्ही, अशा पद्धतीने तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि आवडलं असल्यास लाईक, कमेंट आणि शेअर करायला विसरू नका। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि ऑलरेडी सबस्क्रायबर असाल तर मनापासून धन्यवाद।